चीनमध्ये कुठला आजार आला की आपल्याला नको नको होतं. आपल्याला आठवतं लॉकडाऊन, रस्ते रिकामे, दुकानं बंद, आपण घरात बसलोय वगैरे वगैरे. आता आजूबाजूला आपल्याला एक कुजबुज ऐकू येते. चीनमध्ये असा एक आजार आलाय HMPV नावाचा, जो आजार भयानक आहे. तो जर वाढला तर कोरोनासारखीच आपली हालत होणार आहे. सगळे रस्ते बंद होणार आहेत, लॉकडाऊन लागणार आहे, असं काही आहे. हा आजार नेमका कोणता आहे, काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्यापासून आपण आपला बचाव कसा केला पाहिजे, हे सगळं जाणून घेणार आहोत. मी रचना भोंडवे, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. ओके, सो पहिला प्रश्न, HMPV आणि कोविड-19 सारखे आहेत का? हो, HMPV हा संसर्गजन्य रोग आहे आणि कोविड-19 सुद्धा संसर्गजन्यच आहे, होता अजूनही. कोविड-19 हा लहान मुलांना, वयस्कर लोकांना आणि इम्युनिटी कमकुवत असणाऱ्यांना होतो. सेम HMPV सुद्धा लहान मुलं, वयस्कर लोक आणि इम्युनिटी कमकुवत असणाऱ्यांना होतो. कोरोनाची लक्षणं काय होती? खोकला, ताप, नाक बंद होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ही सगळी लक्षणं. इकडे पण सेम HMPV मध्ये सुद्धा खोकला, ताप, नाक बंद होणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं आहेत. कोरोना सुद्धा पर्सनल कॉन्टॅक्टने होऊ शकतो आणि HMPV सुद्धा पर्सनल कॉन्टॅक्टने होऊ शकतो. म्हणजे हा रोग ज्याला कोणाला झाला असेल त्याच्या संपर्कात समजा मी आले तर मलाही तो रोग होणार. हा एक असा फरक आहे की सायन्स डायरेक्टनुसार कोविड-19 जो आहे तो सीझनल रोग आहे आणि HMPV जो आहे तो वर्षभर होऊ शकतो, म्हणजे वर्षभरात कधीही होऊ शकतो. आता या व्हायरसचा धोका कुणाला आहे? लहान मुलं, वृद्ध लोक आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती ज्यांची आहे त्यांना याचा जास्त धोका आहे. आणि ज्या व्यक्तीला हा आजार झालाय त्याच्यापासून थोडं लांबच राहायचं. लक्षणं कळल्याशिवाय आपण काळजी घेऊ शकत नाही. लक्षणं काय आहे? खोकला, ताप, नाक बंद होणं, श्वास घ्यायला अडचण होणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि घसा खवखवणं. कोरोनासारखंच. HMPV रोखण्यासाठी कुठली लस आलेली आहे का? नाही, सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही, पण तुम्ही काळजी घेऊ शकता. संकट येतात, आजारही येतात, आपण काय करू शकतो? काळजी घेऊ शकतो. काय काळजी घ्यायची? कमीत कमी 20 सेकंद हात धुवायचे साबणाने. जर तुम्ही हात धुतलेले नसतील तर शक्यतो न धुतलेल्या हातांनी डोळा, कान, नाक या सगळ्याला हात नाही लावायचा. ज्या रुग्णांना सर्दीसारखी लक्षणं आहेत त्यांनी खोकताना शिंकण्यासाठी वेगळा रुमाल वापरायचा. कप आणि भांडी इतरांसोबत शेअर करायची नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळा. सर्दी किंवा ताप असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसचे डॉक्टर अतुल गोयल आहेत. त्यांनी सांगितलंय की याबाबत सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये, सो घाबरून जायचं नाहीये. फक्त बेसिक जी काळजी आहे ती मात्र सगळ्यांनी घ्यायची.